देशभरातल्या शंकराच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आहे, तर जयमल्हार मधली ईशा केसकर म्हणजे बानू देखील दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शंकराची पूजा करण्यासाठी पोहोचली आणि तिच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी पूजाने। आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त मी शिवाच्या ह्या एवढ्या मोठ्या शिवालयात येऊन आज मी पूजा करते। मला खूप आनंद होतोय। मी आज इथे शिवाची भक्त म्हणून किंवा एक बानू म्हणून जरी मी एक काम करत असले तरी सुद्धा मी पूजा करताना खूप आनंदी होते। भक्तिभावाने मी तो करायचा माझ्या परीने प्रयत्न केला आहे आणि तेच करताना मात्र आम्ही काही गोष्टी टाळल्या आहेत ज्या मला वाटतं की प्रत्येक माणसाने काळाची गरज म्हणून टाळायला हव्या आणि त्यातलीच एक म्हणजे की दुधाने देवाचा अभिषेक करणे। हो, म्हणजे बानू नेहमी जे पूर्ण भंडारा उधळून त्या देवाची शिवची पूजा करते। आज सुद्धा तिने तसंच केलं आणि तिने आज दूध म्हणतात ना ते जास्त वाहिलं नाही का? त्याचं खरं तर अजिबातच वाहिलं नाही आहे। ह्याचं कारण असं की आत्ता म्हणजे त्या काळात आधीच्या काळात भलेही शिवाला दूध आवडत असलं, शंकराला दूध अर्पण करत असले तरीसुद्धा आत्ता काळाची गरज ही आहे की आज देवळामध्ये आपण दूध वाहतो, अन्न वाहतो आणि बाहेर कित्येक मुलं कित्येक लोक बाहेर उपाशी असतात आणि मला असं वाटतं की अन्नदानाचं इतकं मोठं पुण्य आपल्याला कुठलंही लाभणार नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण शंकरावर एखादा थेंब वाहून उरलेलं जे इतर प्रसादाचं दूध आहे ते एखाद्या प्राण्याला म्हणा किंवा एखाद्या मुलाला किंवा एखाद्या माणसाला, गरजू माणसाला आपण जर दिलं तर कदाचित त्याचा तो दिवस म्हणजे त्याची भूक भागेल आणि त्याचा दिवस चांगला जाईल आणि मला असं वाटतं की त्याला आयुष्यात मदत करताय कोणीतरी म्हणल्यावर त्याच्या आयुष्यात जगण्याची उमेद वाढू शकेल। बानूच्या दारात जसं स्वतःच्या तिच्या घरात बेलाचं झाड आहे तसंच प्रत्येक शिवभक्तांनी जर आपल्या दारात बेलाचं झाड लावलं तर त्याला बेल वाहायला ते सोपं पडेल आणि त्याच निमित्त त्याच्या घरात एक झाड लावलं जाईल, एका नवीन जीवाला दान मिळेल आणि मला वाटतं की एखाद्या जीवाला जगू देणं किंवा एखाद्या जीवाला काय म्हणता येईल जीवनदान देणं ह्याच्या इतकं मोठं पुण्य मला वाटत नाही की दुसरं कुठलं असेल आणि त्यामुळे मी देवाची भक्ती अशा पद्धतीने करू इच्छिते आणि करते।